वातावरण खूप पावसाचं वाटू लागलं तीव्र स्वरूपाचा. कसा राहील अंदाज? आज ऊन पडेल कडक. पडेल का? ऊन असं पडेल की 2 वाजेपर्यंत खूप ऊन पडेल. आता सध्या थोडक्यात असं सकाळचं ते आभाळात ना ढगाळ वातावरण सारखं तर तसं नाही दिसतं. नाही ऊन पडणार आहे आणि ऊन पडल्याच्या नंतर 3:30 3:30च्या दरम्यान हो. काळकुट्ट आभाळ येईन आणि खूप काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल जोरात. हो, हो. फवारणी वगैरे करायला चालेल का साहेब? 2 वाजेपर्यंत करून घ्या, स्टिकर टाकायचे. हां, स्टिकर हां, ते तर आम्ही आणखीन शेतकऱ्याला द्या अंदाज एक. हो, सांगा ना साहेब. शेतकऱ्याला म्हणा हो, की आपल्या इकडं समजा आजच्या दिवसच पाऊस आहे. हो. उद्यापासून थोडं कमी होणार आहे. पावसाचा जोर समज. हो, आपल्या मराठवाडा आणि विदर्भातला. हो, आणि नाशिककडला म्हणतात 30 तारखेपर्यंत तसं चालू राहील नाशिककडं. हो, हो. आणि मराठवाड्यातला म्हणतात उद्याच्याला कमी व्हायला. अ, 3 दिवस थोडं ऊन राहील. हो. तर साहेब आता समज ते फवारणीचे वगैरे कामं आहे तर मग उद्या जर या केली 31 तारखेपर्यंत करून घ्या म्हणा. हां, 31 ऑगस्ट. 1 तारखेपर्यंत करून घ्या. हं. आपलं विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी. हो. कारण की ना हॅलो, बोला ना साहेब. 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबरला हो, हो. जसा याच्याकडे पाऊस पडला का अ, अ, गुजरातला? हां, हां. गुजरातचा व्हिडिओ बघितला ना साहेब. हां, महाप्रलय झाला का? मी म्हटलं होतं ना हो. महाप्रलय होईल म्हणून. तिथे व्हिडिओ पण आले साहेब तुमचे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे झालं म्हणून. मग तसा पाऊस आपल्याला पडणार आहे मग पुन्हा आता. हो, हो, हो. मग ते तसा पाऊस सांगतो विदर्भ हो. जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला. ओके चालेल साहेब. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नांदेड, आदिलाबाद, तेलंगणा, त्याच्यानंतर हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, त्याच्यानंतर अकोट, परतवाडा, तसंच जळगाव, बुलढाणा, जळगाव, जामोद, जालना, हो, हो. बीड, त्याच्यानंतर उस्मानाबाद असं करत करत तिरकसमध्ये नगर, पुन्हा नाशिककडे जाणार ते पाऊस. हो, उत्तर महाराष्ट्राकडे संभाजीनगर करीत नाशिककडे. हो, हो. मग तिकडे सटाणा, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, मग पुन्हा तिकडं 1, 2, 3, 4ला पुन्हा खूप पाऊस पडणार. म्हणजे 3, एकंदरीत 4, 5 हो. हा. साहेब तुम्ही जे अंदाज दिला होता साहेब धरणांना त्यांना तळ्यांना तर त्याला पण पाणी होतं साहेब. हो. मी म्हटलं होतं हॅलो आपलं काय ठरलं होतं 1 सप्टेंबरपर्यंत जायकवाडी 50% पर्यंत येईल. हो, आलं आलं साहेब 50% पर्यंत आलं. 55% झाले हां, आता. 50% मी कालची न्यूज बघितली. आणि आणखीन एक 10 दिवसात हो, म्हणजे 5 सप्टेंबर पर्यंत हो. आपला तरी अंदाज आहे जवळपास ते जाईल हे 55 आहे ना 55 65 म्हणजे 78 79 पर्यंत जाईल. हो. बरं